नमस्कार, वीके न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमारी चालू आहे। या ठिकाणी प्रचार चालू आहेत। काय प्रतिक्रिया, त्यांचं विजन काय, आपण त्यांच्याकडून अगोदर ऐकून घेणार आहोत। मी महायुतीकडून उभारलेला आहे। भाजप, शिवसेना आणि रिपाईच्या पक्षाची उमेदवारी मला किल्लारी जिल्हा परिषद गटातून मिळालेली आहे। तर माननीय अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहेत। साहेबाचं विजन तर सर्वांना माहिती आहे। आम्ही साहेबांनी किल्लारी कारखाना चालू केला, अप्पर तहसील किल्लारीला मंजूर झाला आहे। पुन्हा निळकंठेश्वर महामार्गाचं 650 कोटीचं काम चालू आहे रस्त्याचं। आणि खूप मोठे प्रश्न आहेत। भूकंपग्रस्त एरियामधून आमची निवडणूक आहे। तर भूकंपग्रस्तामधले आता सर्व रस्ते खराब झालेले आहेत, नाल्या खराब झालेल्या आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत निर्माण। तर माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही सर्व प्रश्न आम्ही सोडण्याचा 100% प्रयत्न करत आहोत। मागच्या वेळेस जी आमच्या विरोधी पक्षातून जे उमेदवार आहेत, 7 वर्ष झालं त्यांनी निवडून येऊन कुठलंही काम केलेलं नाही, हे तमाम जनतेलासुद्धा माहीत आहे। तर तमाम जनतेला माझी एक नम्र विनंती आहे, माननीय पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला माझ्यासोबत असलेले किल्लारी गटातले निलेश शंकरराव परसागळे व तळणी गटातून संदीप भुजबळ यांना प्रचंड बहुमतांनी आम्हाला निवडून द्यावं व साहेबाचे हात बळकट करून एक मोठं विजन आहे साहेबाचं। त्यासाठी किल्लारीकर व किल्लारी परिसरातले सर्व जनतेनं आम्हाला आमच्यासोबत राहावं ही विनंती मी आपल्याला करतो, आपल्या चॅनलमार्फत आपला करतो। ओके, थँक्यू, धन्यवाद। ही निवडणूक जी सध्या किल्लारी जिल्हा परिषद गट आणि गणाची चालू आहे, यामध्ये किल्लारी गटामधून युवराजजी बिराजदार, किल्लारी गणामधून श्री परसाळगे व तसेच तळणी पंचायत समिती गणातून आपले संदीप भैया भुजबळ यांना उमेदवारी माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेबांनी दिलेली आहे। एका सामान्य कुटुंबातील एक सामान्य बूथप्रमुख याला उमेदवारी देऊ केलेली आहे। ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक विकास आणि भकास या दोन्ही कालखंडावर आधारित आहे। आम्ही या मागच्या 5-6 वर्षामध्ये माननीय अभिमन्यूजी पवार साहेबांच्या माध्यमातून या भूकंपग्रस्त भागामधील सोडवलेले अनेक प्रश्न असतील। 8व्या फेरीचा कबल्याचा प्रश्न असेल, आपला श्री निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना चालू करण्याचा, एक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न, त्याच माध्यमातून या प्रत्येक गावामध्ये केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या विकास कामावर आम्ही लोकांना, नागरिकांना मतं मागतोय। तेच समोरचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार ज्यांनी मागच्या 7 वर्षामध्ये निवडून आल्यापासून पहिल्या टर्ममध्ये कसल्याही प्रकारचं एकही विकास कामं या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी केलं नाही। आणि ते केलं असेल तर माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की एखादं काम त्यांनी दाखवावं आणि त्यावर त्यांनी मतं मागावं। अशा 2 प्रवाहामध्ये ही निवडणूक चालू आहे। आणि आम्हाला निश्चितच खात्री आहे की ही किल्लारीची सुज्ञ जनता ही विकासाच्या पाठीमागं, विजनच्या पाठीमागं, नेतृत्वाच्या पाठीमागं राहणारी आहे। आणि या ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्री युवराज भैया बिराजदार व तसेच पंचायत समिती गणाचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं या किल्लारी गटातून निवडून येणार आहेत, यात तिळमात्र शंका नाही। मी निलेश शंकरराव परसाळगे किल्लारी पंचायत समिती गणातून निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून मी उभारलो आहे। किल्लारीच्या रस्त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न हा लोकांच्या समोर आहे। गाव एकदम सुंदर पद्धतीनं बसवलेलं असताना सुद्धा त्या गावामधल्या नंतरच्या काळामध्ये बऱ्याचशा अशा अडचणी आहेत। त्या पूर्ण अडचणी कुणी लक्ष न दिल्यामुळं गाव वेडवाकड्या स्वरूपात झालेलं आहे। तरी आमदार साहेबांनी अशा रूपात मला आश्वासन दिले की तुमच्या गावच्या जेवढ्या काही तक्रारी आहेत तेवढ्या माझ्यापर्यंत आणून तुम्ही हे दाखल करा, मी त्याची पूर्तता करून गाव सुंदर असं बनवू, त्या गावाला चांगली एक झालर आपण सुंदरतेची देऊ असं आश्वासन दिल्यामुळं मी या इलेक्शनमध्ये पूर्ण सहभागी होऊन आमदार साहेबांचा विश्वास राखण्यासाठी आणि त्यांच्या पक्षाला मदत म्हणून एक चांगल्या स्वरूपाचं आपण काम ह्या गावाला करून दाखवायचं, एवढ्यासाठी मी उभारलो। तरी जनतेने मला निवडून द्या। नमस्कार, मी राज बजाज। युवराज भोलाच मतदान का बरं करावं ह्याच्याबद्दल बोलणार आहे मी।
सुभाष पवारला गेल्या वेळेस मतदान केलं तर काय भेटलं किल्लारीकरला? त्याने 5 वर्षात 7 वर्षात एक वेळेसही सुद्धा आमच्या काय अडीअडचणी आहेत विचारल्या नाही. आणि युवराज भाऊला मतदान केल्यानंतर आपल्याला आपले तालुक्याला आमदार अभिमन्यू पवार साहेब, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि आपल्या गावात भरपूर विकास होणार आहे. उद्या येणाऱ्या 4-5 महिन्यात नगरपंचायत लागणार आहे आपल्या किल्लारीत आणि आपल्या प्रत्येक वार्डाचा विकास होणार आहे. त्याच्यामुळे आपण युवराज भाऊचे हात बळकट करायचा आहे. धन्यवाद. 7 वर्ष झालं गेल्या बारीचे उमेदवार अजून एकदा बी भेटायला आले नाहीत. ह्याच्यासाठी आपण का म्हणून मतदान द्यायचं त्यांना? ह्या बारीला युवराज बिराजदार यांना भरभरीत मताने विजय करावा आमची अपेक्षा एवढीच आहे आणि बळकट करावा आमदार साहेबाच्या हात. आणि आमदार साहेबापासून तर आपण जाऊ काम मागायला.